हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आज रोजी फलटण शहरातील आपण पाणी पुरवठा विभागाच्या सेटल टँकवर आलेलो आहोत। इथं आता मेंटेनन्सची कामं चालू आहेत, गाळ काढण्याचं काम चालू आहे। आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी, पाणी पुरवठ्याचे कर्मचारी, त्याचे विभाग प्रमुख हे अहोरात्र गेले 8 दिवस झाले या परिसराची साफस्वच्छता, या परिसरातला या टँकमधला गाळ साफ करणे, पाण्याच्यावर जे काही प्युरिफिकेशन आहे त्याच्यावर भर देणे, या परिसरातली जे काही लिकेज आहेत हे लिकेज काढण्याचं काम गेले 8 दिवस झालं चालू आहे। आज रोजी पावसाने दिलेली ओढ पाहता ही कामं फार गरजेची होती आणि ती कामं आपण आत्ता तातडीने फलटण नगर गेल्या 9 वर्षामध्ये ही कामं झालेली नाहीत। ही 9 वर्षानंतर ही युद्ध पातळीवर आज फलटण शहरामध्ये ही कामं केली जात आहेत आणि लोकांच्या आरोग्याची काळजी व पालखी मार्गांनी येणाऱ्या भक्तांची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेच्या कामकाजात नगरपालिका कटिबद्ध आहे। आमचा पाणी पुरवठा विभाग, आमचे पाणी पुरवठ्याचे सभापती असतील, आमचे नियोजनचे सभापती असतील, आमचे नगरसेवक असतील, हे अहोरात्र उभं राहून हे पाणी पुरवठ्याचं नियोजन आणि पाण्याच्या स्वच्छतेचं सेटल टँक स्वच्छ करण्याचं काम करून घेत आहेत। उदाहरण तुम्ही इथून ते बघू शकता की कशा पद्धतीने स्वच्छता चाललेली आहे, साफसफाई चाललेली आहे। की गेले 9 वर्ष झालं हे सगळ्या सिस्टम बंद झालेल्या होत्या, ह्या सिस्टम आपण आता संपूर्ण कार्यान्वित करतो आहे। तुम्ही पाण्याचा परिसर बघताय, तुम्ही त्या परिसराच्या बाजूनी बघा, आता स्वच्छतेचं काम चालू आहे। म्हणजे जे फलटण शहराला अपेक्षित होतं, फलटण शहराला जे पाणी स्वच्छ पाणी हवं होतं ते स्वच्छ पाणी देण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी अहोरात्र आमचे टीम, आमचे पाणी पुरवठ्याचे चेअरमन राहुल भैया, आमचे संदीप चोरमले, आमचे अमित बोईटे, आमचे अमोल सस्ते साहेब असतील, आमचे काकडे साहेब असतील, आमचे पाणी पुरवठ्याचे विभाग प्रमुख विनोद जाधव असतील, हे सगळे फलटण शहराच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि इथून पुढं या पाण्याचा स्टोरेज कसा वाढेल, या टँकमध्ये झालेला गाळ आता काढण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जो 45 दिवसाचा टायमिंग पाण्याचा राहिला होता, तोच टायमिंग आता येणाऱ्या पुढल्या महिन्यापासून हाच टायमिंग 60-65 दिवसावर जाईल, एवढी मी हमी देऊ शकतो। आणि हे आज नाही तर इथनं पुढं कधी तुम्ही या पाण्याच्या पुरवठ्याच्या विभागात आला तर इथं तुम्हाला स्वच्छता, गांभीर्यपूर्ण स्वच्छता ठेवली जाणार आहे आणि याची काळजी आमची फलटण नगरपालिका सक्षमरित्या, आमचे फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जाधव साहेब असतील, आमच्या फलटण नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, हे गांभीर्याने काम करतायत, एवढंच मी शहराला सांगू इच्छितो। आज संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोहळा या फलटण शहरामध्ये 17 जुलैला येत आहे आणि दरम्यानच्या काळात नेमकी निसर्गानं जी पावसाची ओढ दिली आणि जो पाण्याचा तुटवडा जाणवत आहे ते फलटण शहरवासियांना दिवसाआड पाणी येत आहे, तो जास्तीत जास्त पाणी लवकरात लवकर सोडून ह्या भागामध्ये जो पाणी पुरवठा वरिष्ठ लेवलला जलसंपदा विभागाकडे दादांनी ह्या विभागाचे जे प्रमुख आहेत यांनी सूचना दिल्या, तसा पत्रव्यवहार केला आणि आपल्या फलटण तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब, आमचे नेते सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वरिष्ठ लेवलला पातळीवर पाठपुरावा करून लवकरात लवकर हा स्टोरेज टँक भरेल, कॅनलला पाणी येईल, पालखीच्या दृष्टीनं आणि शहराच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी, स्वच्छ पाणी या शहराला येण्यासाठीचे प्रयत्न हा विभाग करतो आहे। फलटण नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, मुख्याधिकारी आणि विशेषतः आमचे या शहराचे नगराध्यक्ष
जातीनं लक्ष घालून अगदी 24 तास त्या पद्धतीनं कामकाज करायला पाहिजे. त्यापेक्षा पुढं जाऊन 2 पावलं 24/7 या म्हणीप्रमाणे दादा काम करतायत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना फलटण शहरवासियांना अतिशय चांगल्या पद्धतीचं पाणी, स्वच्छ पाणी मिळेल याची मी आपल्या सर्वांना या आपल्या माध्यमातून खात्री देतो. आत्ताच आपण सर्व नगरसेवक तसेच सर्व पत्रकार बंधू यांच्यात एकत्र आपण फलटण नगर परिषद पाणी पुरवठा याची आपण पाहणी दौरा केला. आत्ता जसे सांगितलं अध्यक्षांनी, दोन्ही सभापतींनी, नगरसेवकांनी सांगितले की संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी फलटण नगरीमध्ये 17 जुलैला येत आहे त्या पूर्वतयारी अनुषंगाने आज जनरल बोर्ड झाल्यानंतर लगेच वेटिंग न करता न थांबता लगेच नगराध्यक्षांनी सर्वजण टीम पाणी पुरवठाच्या या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही तुमच्या बाईटच्या माध्यमातून एवढंच सांगतो की माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिनजी पाटील आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट यांच्या माध्यमातून आम्ही ह्या वर्षी आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं नियोजन करण्याचा आम्हाला मान मिळाला. या बॉडीची पहिलीच वेळ आहे पालखी यावेळेस येते. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट असेल, अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन पालखीच तर आम्ही करतच आहोत. त्याचबरोबर आम्ही नगरपालिकेला जे आता पाणी पुरवठा आहे की आत्ता जरा थोडंसं पाणी पावसाची झाल्यामुळं थोडीशी ओढ आल्यामुळं 1 दिवसाआड आम्ही पाणी देतो आहे. तेही लवकरच सुरळीत आम्ही 100% करणारे लिकेज काढण्याचं काम चालू आहे. जे वेगवेगळे ड्रॉबॅक्स होते ते माननीय सभापती साहेबांनी हुडकून काढले आणि त्यातनं कसं पाणी वाचता येईल हे आम्ही शोधून काढून त्या उपाययोजना चालू केल्या आहेत. स्वच्छतेच्या माध्यमातून असेल, स्वच्छतेच्या माध्यमाला कालच मान्य खासदार साहेबांनी, वहिनी साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आम्ही वाटचाल करत आहोत. पतदिव्याच्या संदर्भामध्ये की आत्ता अतिशय चांगल्या प्रकारच्या नागरिकांच्या नगराध्यक्षाला फीडबॅक येतात की पतदिव्यांचे अतिशय चांगलं कामकाज आहे. तेच पतदिवे कालच्या परवाच्या बाईटमध्ये सांगितले की नाना पटेल चौक ते अहिल्यादेवी ते कोळकी असंही वाढवण्याचं काम नगराध्यक्ष साहेबांनी केलेलं आहे. जे कॉन्क्रिटीकरण असेल संपूर्ण शहरामध्ये आता महिला वर्गाला विशेषतः करून ही करतो. आम्ही माफी मागतो की थोडंसं 1 महिना 2 महिने हे करा की आता खडण्याचं साम्राज्य आहे. परंतु दिवाळीपर्यंत आम्ही शहर जे आम्ही इलेक्शनमध्ये सांगत होतो की बारामती टाईप आम्ही फलटण शहर करणार आहे, त्याचं पहिलं पाऊल पालखी महामार्ग पूर्ण करून, पथदिवे पूर्ण करून, स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा ते पाईपलाईनच्या दृष्टीने असेल, ड्रेनेज पाईप असेल, 24 तास पाणी असेल, MSCB असेल, अंडरग्राऊंड आम्ही MSCB एकच ही करतोय. तेही आम्ही लवकर ते येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ही सोलरवर नेतो. हे सोलरवर नेतो की ज्याचा भरमसाठ मोठा नगरपालिकेवर ताण येत होता तो आम्ही सोलरवर नेतोय. ते जेणेकरून जास्तीत जास्त पैसे कसे, आता ह्यात सांगितले की हा टेंडर 25 लाख रुपये गेले असते हे सगळं करायला, परंतु आत्ता काम जरा थोडंसं ही चाललंय. तर नगराध्यक्ष साहेबांनी, सभापतींनी निर्णय घेतला की आपले कामगार बसून आहेत तर त्यांच्याकडनंच आपण ही स्वच्छता करून घेऊ आणि ते पैसे आम्ही वाचवले. कोणत्याही जनतेच्या पैशाचा अपयोग न करता, दुरुपयोग न करता तो सत्कारनीच लागावा या दृष्टीने सगळे नगरसेवक सकाळी 10 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत चालतात आणि असेच फलटणकरांनी आम्हाला साथ दिल्यामुळे दिवाळीपर्यंत नगराध्यक्ष साहेबांच्या यातच सांगतो की दिवाळीपर्यंत 100% नाही पण 25 ते 30% तुम्हाला यामध्ये बारामतीसारखे झालेलं दिसेल. कारण का आता काल परवा सांगितलं की 50 लाख रुपयाच्या आपण झाडांसाठी एक ही करतोय. त्याला ज्या झाडामध्ये काम करतात त्यांना आपण लँडस्केपिंगवाले बोलवून योग्य दृष्टीने शहराचे झाडे कसे बसतात आणि फलटण शहर स्वच्छ आणि सुंदर कसे दिसेल एवढंच मी आपल्या बाईटच्या माध्यमातून सांगतो. यासाठी सर्वांची नगरसेविका, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व कामगार सगळ्यांचीच आम्हाला साथ आहे आणि फलटणकरांची साथ आहे एवढंच आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो आणि दिवाळीपर्यंत सगळे शहर स्वच्छ आणि सुंदर करतो एवढेच विनंती करतो थांबतो. हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी.